शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे, MSc ॲग्रिकल्चर. मित्रांनो, आपण ॲक्च्युअल ज्यावेळेस शेती करत असतो, शेती करत असताना अनेक फील्ड जसं की ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर असेल, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, ॲग्रिकल्चर प्लांट पॅथॉलॉजी असेल, ॲग्रिकल्चर एंटेमॉलॉजी असेल, अशा अनेक वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण शेतीमध्ये बघत असतो. त्यामधीलच आज एक कन्सेप्ट, नवीन शेतीला वेगळ्या दिशेला घेऊन जाणारी कन्सेप्ट आज आपण आमचे शेतीमित्र यांच्या तोंडून ऐकणार आहोत. तत्पूर्वी थोडक्यात सांगायचं झालं तर शेतीमध्ये असलेले अन्नद्रव्य आणि आपण पिकाला देणारी अन्नद्रव्य, ॲक्च्युअल फार्मिंगमध्ये किंवा फील्डमध्ये आपल्या शेतामध्ये कुठली अन्नद्रव्य आहेत आणि आपल्या पिकाला लागणारी अन्नद्रव्य कुठली आहेत याची सांगड कुठेतरी आपल्याला घालणं गरजेचं असतं. असाच शेतीमध्ये एक वेगळा प्रयोग आपण आपल्या शेतीमित्राकडून ऐकून घेणार आहोत. दादा, तुमचं नाव काय आहे ते आम्हाला सांगा. मी मयूर थेटे आणि मी बेसिकली टेकमध्ये होतो, पण आता बेसिकली माझे पप्पा फार्मर आहे म्हणून मी शेतीकडे वळालो. आणि म्हणून मला एक असं वाटलं की आपण जे इथले फर्टिलायझर वगैरे हे सगळे प्रोडक्ट्स असतात, तर हे नक्की आता खूप वेळेस आपण हे नाही लक्षात राहत की नक्की पाणी कधी आपण म्हणतो जास्तच झालं तर आपल्याला आता ते बोलू शकत नाही ना आपल्याशी, म्हणून आपल्याला कळत नाही का नक्की ते काय करू शकता. म्हणून मी फक्त एक बेसिक प्रोडक्ट तयार केलं आहे. ते बेसिकली काहीच नाही, एक मेटल बॉक्स येतो, त्याच्यात काही सेन्सर्स आणि आपल्याकडे सॅटेलाईट मॅपिंग आहे. ते बेसिकली काय काम करतं का, आता प्रोडक्ट्स आहे ना तर सॉईल टेस्ट करतं, कारण लॅब्स आहे ऑलरेडी, पण डायरेक्टली इथे ते खूप महाग पण आहे फर्स्ट ऑफ ऑल, आणि आपले माती घेऊन जायची तिकडे एवढं त्याच्यात टाईम कन्झ्युमिंग आहे. त्याच्यासाठी मी एक प्रोडक्ट तयार केलेलं आहे, ते डायरेक्टली तुमच्या फार्ममध्ये लागतं. ओके. ॲक्च्युली ते प्रोडक्ट आता एक साधारण फार्मर पण यूज करू शकतो असं प्रोडक्ट तुम्ही तयार केलं आहे, बरोबर? ॲक्च्युली ते नेमकं काम काय करतं हे आमच्या शेतकऱ्यांना सांगा. म्हणजे तुमचं ॲप्लाय कसं करायचं थोडक्यात माहिती सांगा, की ते ॲप्लाय कसं करायचं आहे किंवा कुठले कुठले क्रायटेरिया ते फक्त सांगता येईल हे आमच्या शेतकऱ्यांना सांगा तुम्ही. बेसिकली ते पहिले एक प्रोडक्ट मेटल बॉक्स येतो, त्याच्यात आपलं ॲग्री डायरेक्ट AI नाव आहे त्याचं, आणि ते आम्ही तुम्हाला देऊ. तर ते बेसिकली काय काम करतं, ते तुम्ही आता शेतात आणायचं आणि इथे ठेवून द्यायचं. जे त्याचे सेन्सर्स असतात ते लावायचे याच्यामध्ये, जे झाडच्या साईडला, बरोबर. ओके. त्याच्यानंतर आपली एक वेबसाईट आहे ॲग्री डायरेक्ट AI नावाचीच, तिच्यात तुम्हाला लाईव्ह सेन्सर्सचे रिझल्ट दिसतील आणि ते तुम्ही ऑल इंडिया कुठे पण ॲक्सेस करू शकता. नेसेसरी नाही आहे की ते प्रोडक्ट तुमच्या फार्ममध्ये आणि तुम्ही पण फार्ममध्येच पाहिजे, ते तुम्ही ऑल ओव्हर तुमच्या घरी बसून किंवा कुठे पण ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. आणि बेस्ट पार्ट आपल्या वेबसाईटचा हा आहे का, आपण सॅटेलाईट मॅपिंग एक खूप नवी कन्सेप्ट आहे, ही खूप फार्मर्सला नाही माहिती, पण आलेली ही मार्केटमध्ये, आणि आपण त्या कन्सेप्टचा यूज करतो आहे. बेसिकली ते काय काम करतं, सॅटेलाईट थ्रू आपले कॉन्टॅक्ट्स आणि आपल्याकडे एक APIs आहे, ते ते आपण ॲक्सेस करतो. म्हणून आता मी ती पूर्ण एक युजर फ्रेंडली वेबसाईट बनवलेली. ती बेसिकली काय काम करते, तुमचं मॅप दिलेला जातो एक तुम्हाला, तुमचा जो फार्म आहे तो त्याच्यात ॲड करायचा, मग त्याच्यात आणि ॲनालाइज फील्ड करायचं. त्याच्यानंतर ती आमची वेबसाईट पूर्ण फील्ड ॲनालाइज करेल आणि ती नंतर सांगेल का ॲक्च्युली तुमच्या जी माती आहे तिच्यात काय कमी आहे. तुम्ही व्हेजिटेबल्स उगवू शकता का, कार्बन, नायट्रोजन हे एक्सेट्रा हे सांगतं ते तुम्हाला की ॲक्च्युअली तुमच्या फार्ममध्ये हे कमी आहे, किंवा हे पाणी सांगतं की हे पाणी तुमच्या शेतीत कमी आहे नाही आहे. आणि बेस्ट पार्ट, तो 10 इयर्सचा डेटा आहे आपल्याकडे पूर्ण मॅपचा. म्हणून ते आधी तुमची जमीन कशी होती, आत्ता कशी, आपण कधी कधी म्हणतो बघा की माझ्या मातीला चटका बसला, आधी असं नव्हतं, हे आपण खूप वेळेस ऐकायला भेटतं. तर मग ते ॲनालाइज करतं की हा तुमची जमीन आधी अशी होती, ती नंतर काळानुसार अशी झाली आहे. मग त्याच्यानुसार तुम्ही अजून त्याच्यावर तेच फर्टिलायझर वापरून त्याचा एक चांगला यूज करू शकता आपल्या टेकचा. ओके. म्हणजे शेतकरी मित्रांनो काय आहे मुळात हे समजून घ्या की तुमच्या सॉईलचं जे प्रोफाईल आहे किंवा सॉईलचं जे काही तुमचे व्हर्टिकल लेअरमध्ये असलेले वेगवेगळे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये मागील प्रिव्हियस 10 इयर असेल किंवा त्यापेक्षाही आधी काय बदल झाले किंवा कुठलं अन्नद्रव्य आपण ॲक्च्युअल ज्यावेळेस आपल्या फील्डमध्ये वेगवेगळे क्रॉपचं प्लॅन करत असतो, आपल्या फील्डमध्ये वेगवेगळ्या पिकाचं नियोजन करत असतो, आणि नियोजन केल्यानंतरून कालांतराने त्या पिकाची लागवड झाल्यानंतर दुसरं पीक आपण ज्यावेळेस घेतोय तर त्या पिकाने आपल्या जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्य
अगोदर घेऊन टाकलेले आहेत आणि आपण मनाने किंवा कुठल्याही प्रकारे कुठल्याही आपल्या जमिनीचा अभ्यास न करता आपण फर्टिलायझर पुन्हा नवीन पीक घेण्यासाठी आपल्या मनाने आपण फर्टिलायझर आपल्या क्रॉपमध्ये किंवा आपल्या फील्डमध्ये टाकत असतो. मात्र खरंच त्या न्यूट्रिशनची आपल्या पिकाला गरज आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही आहे आणि ते ॲक्च्युली ते सेन्सर तुम्हाला किंवा तेच काही सॅटेलाईट मॅपिंग आहे ते तुम्हाला सांगणार आहे की ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या पिकात सपोज आता आपण टोमॅटोच्या फील्डमध्ये बसलेलो आहोत, तुमच्या टोमॅटो पिकाला ह्या न्यूट्रिशनची गरज आहे. पूर्ण तो डाटा आहे त्यामध्ये प्लॅन केलेला आहे तुमच्या ऑल ओव्हर सॅटेलाईट थ्रू, म्हणजे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून तुमच्या फील्डमध्ये असलेले न्यूट्रिशन तुम्ही बघू शकता किंवा मागील जमिनीमध्ये मागील वर्षामध्ये कुठले न्यूट्रिशन होते, त्या मागील जमिनीमध्ये कुठले न्यूट्रिशन होते त्याचा पूर्ण ॲनालाइज करून ते तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या टोमॅटो पिकाला वेल ग्रोथ करण्यासाठी या न्यूट्रिशनची आवश्यकता आहे. सपोज तुम्ही आता व्हेजिटेबल क्रॉपमध्ये आपण टोमॅटो संदर्भात बोललेलो आहे. सपोज आपण ग्रेप्स असेल, पोमोग्रॅनेट असेल, इवन गावा असेल, म्हणजे अशा सपोज वेगवेगळ्या पिकाचे नियोजन करत आहोत तर त्या पिकानुसार तुम्हाला कुठली अन्नद्रव्य द्यायची आहे असे त्या जे काही सॅटेलाईट मॅपिंग आहे किंवा ते जे काही इम्प्लिमेंट आपल्या शेतकरी मित्रांनी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे डाटा ॲनालिसिस केलेला आहे. साधारणपणे एक सर्वसाधारण, आता ते मी पूर्ण बघितलं, एक सर्वसाधारण शेतकरी सुद्धा त्या जे काही इम्प्लिमेंट आहे ते आपल्या फील्डवर ते अप्लाय करू शकतो, ज्याला पूर्णपणे आपला मोबाईल चालवता येऊ शकतो थोडाफार, तो देखील शेतकरी ते त्याचा यूज करू शकतोय. साधारणपणे जे काही आपले ॲग्री डॉक्टर आता आपण बघतोय वेगवेगळे, जसं मी आहे, अनेक महाराष्ट्रात नव्हे भारताच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये एक वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या क्रॉपवरती काम करणारे डॉक्टर आहेत. पण ॲक्च्युली त्या फील्डमध्ये गेल्यावरती ते लक्षात येत नाही की या जमिनीमध्ये कुठले अन्नद्रव्य आहेत, कारण व्हिज्युअली आपण ते बघून सांगू शकत नाही. व्हिज्युअली सांगण्यासाठी त्या प्रतीचा अनुभव असायला लागतो, त्या प्रतीचं नॉलेज आपल्याला त्या पिकाबद्दल त्या फील्डबद्दल असायला आवश्यक असतं, पण ते इतका वेळ नसतो. त्यामुळे ॲग्री डॉक्टर जे आहेत किंवा इवन शेतकरी आहेत देखील ते घेऊन आपल्या फील्डमध्ये किंवा आपल्या जो काही शेतकरी आहे त्याच्याकडे कुठले अन्नद्रव्य कमी आहेत ते देखील आपण ॲनालिसिस करू शकतो. मित्रांनो, फार महत्त्वाचं जे काही शेतीमध्ये अनेक वेगवेगळे बदल होत आहे, अशा बदलानुसार असे शेतीमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करणे फार गरजेचे आहे. आपल्या जमिनीमध्ये असे वेगवेगळे प्रयोग करणं फार गरजेचे आहे. असाच एक सुंदर असा प्रयोग आपल्या शेतकरी मित्रांनी किंवा आपल्या शेतकरीचा एक मुलगा आहे त्यांनी आपल्याला सांगितला. मित्रांनो, अशा जे काही प्रोडक्ट आहे त्याची एक व्हॅल्यूसुद्धा आपण बघितली, फार अगदी कमी आहे. शेतकऱ्याला परवडणारी व्हॅल्यू त्या प्रोडक्टची आहे, मी बघितलं ते. त्यामुळे त्या प्रोडक्ट कसं असेल किंवा ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी काय करायला लागेल त्याच्यासाठी दादा आपला नंबर सांगतील, तो नंबर तुम्ही घ्या, जेणेकरून त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल की ॲक्च्युअली ह्या प्रोडक्टची प्राईस काय आहे. तर तुमचा नंबर सांगा. 7020054592. आणि ते यूज कसं करायचं, ते दिसतं कसं, याच्यासाठी आपण एक प्रॉपर व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्यात मी स्वतःच आहे आणि ते वेबसाईट कशी यूज करायची, ते प्रोडक्ट कसं करायचं, याच्यासाठी पूर्ण एक व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघू शकता, ज्याने तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल. मित्रांनो, आजच्या या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये इथेच घेतोय निरोप. पुन्हा एकदा अशीच नवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येऊ. चला तर मग शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.